नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत बहुपेशीय प्राण्यांचं संघटनाचे काय काय प्रकार आहेत आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं याची एक सुंदर ट्रिक व्हिडिओच्या शेवटी आज मी तुम्हाला देणार आहे. तर काय आहे बघा, बहुपेशीय प्राण्यांचं शरीर संघटन. तर आता पुढे जायच्या आधी आपण आधी बघूयात की बहुपेशीय प्राणी म्हणजे काय. प्राण्यांचे दोन प्रकार आहे, एक तर एकपेशीय आणि बहुपेशीय. इथं काय आहे, बहुपेशीय प्राणी. बहुपेशीय प्राणी म्हणजे असे प्राणी की जे अनेक पेशींपासून तयार झालेले असतात. अशा प्राण्यांना आपण म्हणतो बहुपेशीय प्राणी. आणि जर आपण एकपेशीय बघितलं तर एकपेशीय म्हणजे जे एकाच पेशीपासून तयार झालेले असतात त्यांना आपण म्हणतो एकपेशीय प्राणी. हे काय, बहुपेशीय प्राण्याचं शरीर संघटन. आता बघा याचे प्रकार हे कसे पडतात. याचा पहिला प्रकार पडतो पेशी स्तर, म्हणजेच असे प्राणी जे फक्त सेल पासून तयार झालेले असतात. पेशी म्हणजे काय, सेल. यालाच आपण म्हणतो सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनिझम. असे प्राणी की जे सेल पासून तयार झालेले असतात, हे आला पहिला टाईप. तर पेशींपासून, नुसत्या पेशींपासून तयार झालेले कुठले कुठले प्राणी, याचं एक्झाम्पल काय तर पोरीफेरा संघ. पहिला संघ आहे ज्याच्यामध्ये स्पॉन्जेस वगैरे येतात. तो संघ म्हणजेच आपल्या पेशी स्तराचं एक्झाम्पल आहे की जे नुसते पेशींपासून तयार झालेले आहे. याच्यानंतर आपण जर बघितलं की 2 नंबरचा प्रकार की असे प्राणी जे पेशी आणि उती म्हणजे सेल आणि टिश्यू, सेल आणि टिश्यू, सेल आणि टिश्यू पासून तयार झालेले आहेत. अशा प्राण्यांना आपण म्हणतो, अशा प्राण्यांचा प्रकार म्हणजेच पेशी आणि उती स्तर. 2 नंबरचा स्तर. आधी नुसत्या पेशींपासून प्राणी तयार होत होते, त्याच्यानंतर आला पेशी आणि उती म्हणजेच सेल आणि टिश्यूंचा स्तर. तर याचं एक्झाम्पल काय बघा आता, निडारिया संघ. निडारिया संघ इज द एक्झाम्पल ऑफ युअर सेल अँड टिश्यू एनिमल्स. थर्ड टाईप म्हणजेच उती आणि अवयव. उती आणि अवयव म्हणजेच काय, टिश्यू आणि ऑर्गन. उती म्हणजे टिश्यू, अवयव म्हणजे ऑर्गन. असे प्राणी जे ऑर्गन आणि टिश्यू पासून तयार झालेले आहेत यांचा एक्झाम्पल काय आपल्याकडं, प्लॅटीहेल्मिंथेस. कुठला संघ आहे, प्लॅटीहेल्मिंथेस. खूप महत्त्वाचं आहे हे, आयोगाने याच्यावर उदाहरणांवरती प्रश्न विचारले जातात. तर शेवटचा टाईप काय, अवयव संस्था. असे प्राणी की जे ऑर्गन्स पासून तयार झालेले आहेत ते असतात शेवटच्या टाईपमध्ये, अवयव संस्थेमध्ये. तर असे प्राणी आपल्या सगळ्यांनाच ऑलरेडी माहिती आहे. माणूस हा स्वतः अवयवांपासून तयार झालेला आहे. तर अवयव संस्था म्हणजे ऑर्गनमध्ये कोण कोण येणार, मानव, बेडूक, खेकडा. तर हे काय आहेत, सगळे प्रकार आहेत कुठले, बहुपेशीय प्राण्यांचे शरीर संघटनाचे. पेशी स्तर म्हणजे असे जे नुसते सेलपासून तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे पेशी आणि उती, उती आणि अवयव, अवयव संस्था. तर या सगळ्यांची ही जी उदाहरणं आहेत की कुठला संघ कुठल्या स्तराचे एक्झाम्पल आहे, याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर आता आपलं काय की हे सगळे संघ लक्षात कसे ठेवायचे. तर याची एक सुंदर ट्रिक आहे बघा, कसं लक्षात ठेवायचं. तर ट्रिक काय बघा, आपण हे बघितलं आता की हे सगळं लक्षात कसं ठेवायचं. हे सगळं लक्षात कसं ठेवायचं याची एक सुंदर ट्रिक काय बघा. आता हे एक सगळे टाईप आहे, तर याच्यावर आपण लक्षात कसं ठेवणार आहोत बघा. ट्रिक काय, पोरी ट्रिक काय बघा, पोरी CTN मध्ये टॉप आणायला गेले. आपली ट्रिक काय आहे, आपली ट्रिक काय, पोरी CTN मध्ये टॉप आणायला गेले. लक्षात कसं ठेवायचं बघा. आता पोरी म्हणजे पेशी स्तराचं पहिलं एक्झाम्पल आहे पोरीफेरा. हेच तुम्ही पप वरून पण लक्षात ठेवू शकता. पोरीफेरा पेशी स्तर, पप. किंवा पोरीवरून लक्षात ठेवायचा पहिल्या संघाचा प्रकार एक्झाम्पल काय, पोरीफेरा. CTN
CTN मध्ये, CTN म्हणून सेंट्रल मॉल वगैरे काही तुम्ही लक्षात ठेवा. किंवा CTN हे एका दुकानाचं नाव आहे असंही लक्षात ठेवू शकता. CTN मध्ये आता C म्हणजे काय, सेल टिश्यू. सेल आणि टिश्यू पासून बनलेल्या प्राण्यांचं एक्झाम्पल आहे तुमचं निडारिया. सेल टिश्यू निडारिया. सेल टिश्यू निडारिया. CTN मध्ये टॉप आणायला गेले. टॉप म्हणजे काय, टिश्यू ऑर्गन प्लॅटिहेल्मिंथिस. टिश्यू ऑर्गन प्लॅटिहेल्मिंथिस. पोरीवरून पोरीफेरा हे पहिलं एक्झाम्पल आहे. CTN म्हणजे सेल टिश्यू काय एक्झाम्पल आहे, निडारिया म्हणजेच काय आहे, पेशी आणि उती यांचं एक्झाम्पल आहे निडारिया. टॉप टिश्यू ऑर्गन, टिश्यू ऑर्गन याचं एक्झाम्पल आहे प्लॅटिहेल्मिंथिस, आणायला गेले. तर ही एक सुंदर ट्रिक आहे. तुमचे हे सगळे प्रकार लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाचे आहेत हे प्रकार. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर ही एक सुंदर ट्रिक आहे. तुमच्या याचे काय, बहुपेशी प्राण्यांचे शरीर संघटनाचे प्रकार आणि त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.